ही सध्या अशी परिस्थिती झाली. जेवढे तुम्ही धर्माला सोडून राहणार ना तेवढे तुम्ही स्टँडर्ड. सध्या लोकांचा उलटा चष्मा आहे. आणि जेवढे धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख. तुम्ही गंध बुका चोकोबारांचं दर्शन, गावात मारुतीरायाचं दर्शन, सगळ्याला प्रेमाने जे हरी घाला. लोक म्हणतात येडे ती असंच बोंबलत फिरतं देव करीत, त्याला काय काम नाही. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला तेव्हा आईवर धावतो तरी स्टँडर्ड. ही सध्या अशी परिस्थिती झाली. म्हणून तर जनाबाला मना वाटलं, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, काली काली धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाताळ केलेला, पुण्यवंत पाताळ केलेला. दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत गेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत. टाळी वाजवा टाळी, हा टाळी टाळ. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. अपमान केला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुन्न झाला तुझा दरबार. सध्या दरबार धुंद झालेला आहे. कुणाची कोणाला मेळ राहिला नाही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गाटकाळी, गरीबाची फाटली झुळी, ओसाला येणं टोळी. हा खऱ्याचा पुरं मारा नाही. PVC नसली तरी 5,000 रुपये आपल्याला दंड आहे. आणि त्या पुण्यात 2 जण मारली तरी सुटला होता तो. पैसा पाहिजे व सध्या फक्त काही खपत आहे तुमचं. हा गरीबाचं जगणं राहिलं नाही. म्हणून तर धुंद झाला तुझा. काय टीव्हीला तरी चांगलं राहिलं तुम्हाला खरं सांगा बरं. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय टीव्हीला चांगले धाराधारी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळपळी, भुकाभुकी, थुकाथुकी, ह्याची आली त्याची गेली, हेव राहिला हे उठला हे कानला हे वाकला हे भुकला, गेली गेली गेली, आली आली, राहिलं राहिलं राहिलं, मिळालं. अरे नुसता धिंगाणाच चालू. इतक्या नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. आणि सध्याची ही अशी वाईट परिस्थिती बघून आमच्या सारख्याला वाटतंय आम्ही ह्याच्यात उतराव का काय बा. आणि काय अडचण आहे बा पुरुषोत्तम महाराजांसारख्याने, माऊली महाराजांसारख्याने जर मायबाप समाजकारणाचा वसा घेऊन लोकांचे दुःख सोडवण्याचा प्रयत्न केला तर. नाही तुम्हाला बाकीचे मूर्ख चालते तर एखादा शुद्ध वारकरी चालत नाही का. स्पष्ट बोलतो, 288 पैकी एक तरी वारकरी आमदार आहे का. गण लावणारा, माळ घालणारा, वारी करणारा. अरे पाहिजे. मी म्हणतो 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याच्यातले 2 कोटी तर आमचे वारकरी असतील ना, कमीत कमी 2 कोटी. ह्यांचा आवाज उठवाय कोण नको का. अरे ह्यांचं नेतृत्व करा. विधानसभे सुद्धा माझा सुद्धा धोत्रावर जाणारा, टोपी घालणारा, बुका लावून रामकृष्ण हरिना मंत्रालयाची सुरुवात करणारा वारकरी आमदार होणं काळाची गरज आहे. तू म्हणता तुमचं महाराजांचं काय नियोजन आहे का काय. आमचं तसं अजून का नाही, पण शेवटी आले देवाजीच्या मनात ते कोणा काय अडचण आहे. जर जनता जनार्दनाच्याच मनात असेल तर तरी होय राहणार रंक त्याचा. काही घडू शकतं या जगात. हा कोण अमरपट्टा घेऊन आलेला नाही जगात. बरं तुम्हाला एखादा डॉक्टर राजकारणात परत गेलेला चालतो, फिल्म इंडस्ट्रीतली माणसं परत राजकारणात गेलेले चालतात, कलाकार क्षेत्रातली माणसं राजकारणात गेलेले चालतात. मग वारकरी क्षेत्रातला जर एखादा माणूस जर राजकारणात गेला तर बिघडलं कुठं माय बाप. बाकीचे सगळे आपल्याला चालतात. बरं काय का तुम्हाला राजकारणाचं काय करायचं. अरे राजकारणाचं सुद्धा शुद्धीकरण होणं ही काळाची गरज आहे. तिथं सुद्धा पवित्र माणसं नको का. आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी कीर्तनाच्या कष्टातून एवढा विकास केला आणि एवढ्या भूमीचं नंदनवन केलं. असा माणूस जर या समाजकारणामध्ये आला तर तालुक्याचा कुणीकडे विकास होईल माय बाप. रामराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. नाही आता माग हटायचं नाही. तुम्ही शिंदखेड राजा, मी कर्ज जामखेड. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा, ही काळाची गरज आहे. बरं तिकडे योगी झालेच ना मायबाप, संन्यासीच होते ना ते बी.
पर लोकांनी मुख्यमंत्री केलं ना त्यांना. मग पुरुषोत्तम महाराजांसारख्याला जर आमदार केलं तर बिघडलं कुठं मायबाप. आणि त्याला तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत मायबाप, आणि ते मिळणार आहेत मायबाप. कारण सात्विकता जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये. बरं आमच्यासारखा वारकरी एखादा जर या क्षेत्रामध्ये गेला तर 10 रुपये म्हणून तर सांगणार नाही, आम्ही पुप्त चालवणार नाही, मटक्याचा व्यवसाय तर करणार नाही, वाळू तस्करी तर करणार नाही. लबाडांचाच बाजार चालू आहे संतोष मामा, काय सांगू. त्याच्या सुद्धा सात्विकता आणणं ही काळाची गरज आहे. आणि ह्याचं फक्त विनोदावारी नाही, त्याचं सखोल चिंतन करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. विठाला 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 विठाला. वारकऱ्याची मेजॉरिटी कमी काय, 10 लाख वारकरी फक्त एकदा आमच्या ज्ञानबा तुकाराम म्हणलं की तिथून पुढचा 50 किलोमीटर रस्ता पॅक. ही लोक वारकऱ्याला गृहीत धरते. हाईत आपली कवर. कोरोनाच्या काळात केला का कोणी आपला विचार? गरीब वारकऱ्याचा किती काला करावं, कीर्तन करावं मायबाप, उपासमारीची वेळ आली, कोणी कोणाचा विचार? त्यात आपल्यातलाच माणूस पाहिजे. हे काळाची गरज आहे मायबाप. आणि हे घडणं हे अत्यंत. आणि बघतोय ना आपण किती दूषित वातावरण चालू, सगळा राडा करून टाकला. निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. श्रावण महाराज तो आत्महत्याच करणार होता, पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे वाचला म्हणून तो राहिला. आता तो 100% फासच घेणार होता. काय निष्ठा ठेवली का? सगळं अवघड झालंय मायबाप. जो तो आपापल्या स्वार्थाचा विचार करतो ना, आपण नाही त्याच्या मागे पळतो. तरुण पोरं सुद्धा समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आपली बुद्धीची पातळी डासळून देऊ नका, ही काळाची गरज आहे. किती अस्ताव्यस्त आहे. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर का म्हणा मशीन आणूच त्याला बड्यात म्हण. एक जणाच्या घरात माशा झाल्या, ते गेले बाजारात, चिखलीच्या बाजारात. एक जण माशा मारायची पावडर काय बसलो होतं. 2 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माशा मारणाचे लोक धावले म्हणून. 2 रुपयाला पुढे माशा मारतात, दना दन पुड्या खपले. एक जण घरी गेला, बायकांना पुढी सोड. पुढी सुली, पुढे पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध म्हणजे नुसत्या लबाड्या चालूच ना राव. इथे एवढा 15,000च्या प्लस समाज आज माझ्या चोखोबऱ्यांच्या दरबारामध्ये स्वतःचं घरदार सोडून. आणि महाराजांनी सांगितलं बाबा 200 गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला. त्या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मग त्या आश्रमावर, ह्या पुरुषोत्तम महाराजांवर भक्त महाराज काय असतं, महाराष्ट्रात मानतील, परिसरात सुद्धा वजन लागतं आणि परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते. आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर, आपला तालुका महाराजांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. हे त्यांचं सुद्धा भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली. कोण येतो घरामोच्या कसाला, काय ज्याची त्याला धंदा नाही. लोक लय फुगीर आहेत, लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत. आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरचं संप्रदायाचं प्रेम प्रकट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मायबाप. आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असतं तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात, ही सगळ्यात मोठी संपत्ती. मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते. आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकलं की सगळे महाराज मंडळी परवाचे कालचे आपण पाटलाने चोकोबाऱ्यांचं मंदिर बांधलं. पण एक वाक्य सांगू का, ह्याचं धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळीज लागतं, ते कुणाचंही काम नाही. आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले, माऊली पाटील. 4 ते 5 करोड रुपयापर्यंत आतापर्यंत बजेट दिलं. असंच भव्य दिव्य मंदिर, ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडेत, 5000 माणसं बसतील. एवढा सभा मंडप, एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारे पाटील आणि पठाडी, बाकीच्यांचं ते एवढं सोपं नाही, त्याला बाजी लावावं लागते. आणि हे पाटणकर बाबांच्या कृपेने झालं. आणि माझं मंदिर, माझे गुरुवारी, माझे वडील, ते बाहूंचे आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं. माझ्या महात्म्यांचा, वडिलांचा, गुरुचा आशीर्वाद असावा लागतो. तसे देव काय कुणाकडून काम करून घेतो काय? जिंदगी गेली काय कायचं गारवलं पत्र बदलणं व्हाय नाही. तर हे मंदिर बांधणं हे ते सोपं नाही. मांगल्य, दिव्यता आणि रम्यता. आणि एवढं मंदिर बांधलंय पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला. पाटीला हळूहळू वाढवच लागेल. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी मंडप वाढवला. मंदिराचा व्याप वाढतच चाललेला आहे.
त्याच्यामुळं आपलं 1.5-2-3 एकरात हे आता भागणार नाही. परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या धर्म कार्यासाठी, आपली असणारी जमीन या देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आश्रमासाठी द्या. ही काळाची गरज आहे. पैसे घ्या पण द्या. तुमची फुकट आम्हाला नको. आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला. हा, पण हे वाढवणं, ह्याचा प्रचार करणं, ह्याचा त्यांचं मंदिर नाही गावात राहते, त्यांचं काय येतं, पाटणकर बाबा सगळं नियोजन करतात, मामा सगळं आश्रम पाहतात, पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखोबरायांचं. आणि हे आपली जबाबदारी. आपल्या माणसावर प्रेम करा, आपली माणसं मोठी करायची का, हे काळाची गरज आहे. सगळे अस्तव्यस्त आहे सध्या. हे तर आपला विषय चालला होता. राजे कीर्तनात पकडाय सैन्य आलं. हे तर आपला मूळ विषय चाललाय. पकडा, थांबा, होऊन द्या कीर्तन म्हणले. मावळे म्हणले राजे मंडपाच्या कडेला बघितलं का, म्हणजे तुझ्या आधीच. पण राजे रडणाऱ्यापैकी नव्हते, ते लढणाऱ्यापैकी होते. माय बाप ते म्हणले घाबरू नका. जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले माणसं कुठे घाबरत असतात काय. राजे कसे घडले. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली ताली ताल. वाह वाह वाह, ताली वाजवा ताली, वाह ताल करी. जित आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. पूर्ण समाज म्हणत होता. ताली 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 ताल. सर्व जाती धर्म केला गाजावाजा. सर्व जाती धर्म केला गाजावाजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की चोखोबराय महाराज की. अशा वजनदार राष्ट्रातले आपण शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीचं नाव भवानी, आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार. चमके शिवबाची 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 तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. तलवार चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार. पडले भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलुम करता
शिवाच्या रक्ताने ती नाहली हो चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार तळपत्या पिचलीचा अवतार टाळी टाळी टाटा उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार घडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार अशी तलवार होती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.